भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या लेवलला टीका केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया राज्यभर उमटत आहेत। इस्लामपूरमध्ये आता मोर्चा काढण्यात आलेला आहे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात, तर जतमध्ये सुद्धा आता गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मोर्चा सुरू आहे। त्याचप्रमाणे सांगलीमध्ये सुद्धा निदर्शने करण्यात आहेत। आपल्यासोबतच सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याकडून जाणून घ्या की ही जी टीका केली आहे त्यांनी त्या पद्धतीने कशी प्रतिक्रिया देत आहेत। प्रथम मी आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करतो। खरं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजायचंच बंद झालंय, कारण अशा खालच्या स्तराच्या टीका छोटा कार्यकर्ता सुद्धा करत नाही, पक्षातला 3-4 नंबरचा। जबाबदार आमदार जर अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील, जयंतराव असतील, त्यांचे वडील व आमचे दैवत कैलासवासी राजाराम बापू पाटील असतील, त्यांच्यावर करावं लागलं। काल तर त्यांनी हद्दच केली। काय मला कधी कधी असं संशय येतो की वरच्यांचा त्यांना आशीर्वाद आहे काय, मुख्यमंत्री साहेबांचा आशीर्वाद आहे काय, असं कधी कधी मला संशय येतो आणि असेल सुद्धा। कारण RSS भाजप हे स्वतःला सुसंस्कृत असं तसं मोजून तोलून बोलणे वगैरे वगैरे त्यांना हे चालतं का? सगळ्यात आश्चर्याची गोष्ट, जनता पक्षाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील होते त्यावेळी गोपीचंद कुठं होते देवाला माहित, किती लहान होते, त्यांनी बहुतेक ते बघितलेलं नाही। तर गोपीनाथ मुंडे असतील, आसू आडवाणी असतील, अटल बिहारी स्वतः असतील, प्रमोद महाजन असतील, त्यांच्याबरोबर काम केलेले राजाराम बापू पाटील त्यांच्यावर ही ग्रस्त टीका करतात, हे काय योग्य नाही। पुन्हा एकदा माझी अशी मागणी आहे की RSS व भाजप यांना हे मान्य आहे का? मान्य नसेल तर त्याचा राजीनामा घ्या, मान्य असेल तर जनतेला सांगा ते बोलतात ते योग्य बोलतात असं तर सांगा, म्हणजे तुमचा पाठिंबा आहे का नाही कळेल, नाही तर त्यांचा राजीनामा घ्या, एवढीच माझी। जयंत पाटलावर टीका केल्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहेत। कॅमेरामन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।